सज्जन श्रोते हो, दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाद आत्मोपनिषद पान 232-33 18 क्रमांकाची पद्यरचना आता म्हणून दाखवत आहे. शांत अभंगी वसणे. आद्य पद्य शांत अभंगी वसणे. प्रथम ते म्हणतो आणि नंतर अर्थ स्पष्ट करून सांगतो. आता ऐका. आद्य पद्य शांत अभंगी वसणे. निर्गुणाचे ध्यानी सगुण साकार. निराकारा आकारी साकार चितारी. कैसा ताळमेळ निर्गुण सगुण. निराकारा कैसा साकारी चितारी. सागराचे पोटी लवण कणिका. मारे उडी सरे सागर तोरे. अंधार काळोखी खद्योत सोबती. आदित्य संगती कुंठितसे गती. तैसे येथ असे विभक्ताचे ठसे. भक्ताचे अंतरी माग मूस नसे. निर्गुण निराकारी केवळ असणे. चिंतनी शरणे अद्वैती उरणे. माग थांग नसणे मौन रिक्त उरणे. आद्य पद्य शांत अभंगी वसणे. कळायला जरा कठीण आहे म्हणून एक एक ओळ समजावून सांगतो आणि नंतर परत म्हणतो. आद्य पद्य शांत अभंगी वसणे. आद्य पद्य म्हणजे जे मुळाचं काव्य आहे, मुळाची जी ज्याला आपण म्हणतो अत्यंत आकर्षक अशी रचना आहे, अशा त्या आद्य पद्य शांत अभंगी वसणे. मुळाचं पद्य काय, मुळाचा अभंग काय, तर मुळाचं पद्य म्हणजे गाण्यायोग्य आणि मुळाचा अभंग म्हणजे ज्या तत्वाला भंग नाही असा, हे आहे केवळ शांत. म्हणजे विश्वाच्या मुळाशी ही जी शांती आहे ती शांतीच पद्यमय म्हणजे गान योग्य किंवा रसाळ आहे. आणि ती शांतीच अभंग म्हणजे मूळ शांतीचा कोणीही कधी भंग करू शकत नाही अशी आहे. म्हणजे आद्य पद्य शांत अभंगी वसणे. सर्वाच्या मुळाशी जी शांती आहे तेच आद्य पद्य म्हणजे तेच पहिलं काव्य आहे आणि तोच पहिला अभंग आहे. तेव्हा सर्वात प्रथम आधीच जे काव्य आहे आणि सर्वात प्रथम आधी जी रचना अभंग आहे, कधी नाश न पावणारी आहे, त्या आद्य रचनेला, अभंग रचनेला आणि त्या आद्य काव्याला किंवा आद्य पद्याला केवळ आणि केवळ मुळाची शांती असे म्हणतात. म्हणून मुळाच्या शांतीमध्येच पहिलं काव्य आहे, पहिलं अभंग आहे. मुळाची शांती हेच पहिलं सर्वाधिक गोड असं मधुर काव्य आहे आणि हेच पहिलं सर्वाधिक कधीही भंग न पावणारं तत्व आहे. म्हणून आद्य पद्य शांत अभंगी वसणे. म्हणून माणसाने विश्वाच्या मुळाशी असलेली जी शांती आहे त्या शांतीरूप काव्यात, त्या शांतीरूप पद्यात आणि त्या शांतीरूप कधी नष्ट न होणाऱ्या तत्वातच आपण आपणाला विसर्जित करून राहावे. म्हणजे मुळाची जी शांती आहे त्यामध्ये आपल्या मीच विसर्जन करून, त्यामध्ये आपल्याचा मीचा अंत करून राहणे, यालाच म्हणतात आद्य पद्य शांत अभंगी वसणे. सर्वाच्या मुळाशी आद्यतेने असलेलं कधी नष्ट न होणारं तत्व, अभंग तत्व आणि तितकंच अत्यंत मूल स्वरूपाचं काव्य जे काही आहे त्याला मुळाशी असलेली शांती म्हणतात. म्हणजे सर्व अस्तित्वाच्या मुळाशी जी शांती आहे त्या शांतीलाच आद्य पद्य म्हटलेलं आहे, त्या शांतीलाच अभंग म्हटलेलं आहे. आणि अशा आद्य पद्य अशा अभंग शांतीमध्ये वसायचं हेच साधकाचं काम आहे. आद्य पद्य शांत अभंगी वसणे हेच साधकाला साधायचं आहे. आता प्रथम एक एक कडवं सांगतो आणि अर्थ सांगतो. निर्गुणाचे ध्यानी सगुण साकार. निराकारा आकारी साकार चितारी. जसं आपण ध्यान करतो तेव्हा आपण देह मन असलेले म्हणून आपण सगुण साकारी आहोत आणि सगुण साकाराच्या ध्यानात निर्गुण निराकार रेखाटलं जातं आणि त्या निर्गुण निराकार परम शांत अशा त्या अवस्थेत म्हणजे निर्गुणाच्या ध्यानी सगुण साकार. जसं भक्ताच्या चिंतनामध्ये देव येतो आणि हा देव निर्गुण निराकार आहे
तसंच देवाच्या चिंतनामध्ये म्हणजे निर्गुण निराकाराच्या चिंतनामध्ये भक्त म्हणजे सगुण साकार येतं. निर्गुण निराकार सगुण साकाराचं चिंतन करतो आणि सगुण साकार निर्गुण निराकाराचं चिंतन करतो. आता आपण निर्गुण निराकारापासून सुरुवात केलेली आहे. निर्गुणाचे ध्यानी सगुण साकार निराकारा आकारी साकार चितारी. हे जे निर्गुण निराकार आहे त्याच्या ध्यानामध्ये सगुण साकार कसं असेल त्याची कल्पना चालू आहे, याचं चिंतन चालू आहे. आणि हे निर्गुण निराकार जे आहे त्याच्या ध्यानात सगुण साकार असल्यामुळे निराकारा आकारी साकार चितारी. आता निर्गुण निराकार त्याच्या ध्यानात सगुण साकार आहे म्हणजे निर्गुण निराकार हा आता ध्यान करणारा असा कोणीतरी ठरला. मुळात निर्गुण निराकार ध्यान करू शकत नाही, पण हा जो ध्यानी आहे तोच मुळी निर्गुण निराकारावर विश्वास ठेवणार आहे. म्हणजे निर्गुण निराकारावर विश्वास ठेवणारा, निर्गुण निराकार तत्व मानणारा असा निर्गुण निराकार साधक आहे. आणि त्याच्या साधनेमध्ये सगुण साकाराचं चित्र, सगुण साकाराचं रूप, गुण साकारलं जात आहे. निर्गुण निराकार आणि सगुण साकार हे भाव झाले, पण निर्गुण निराकाराचा भाव ज्याचा पक्का आहे असा निर्गुण निराकार तत्वज्ञानाचा जो भक्त आहे तो निर्गुण निराकार तत्वज्ञानाचा भक्त सगुण साकार विश्व कसं निर्माण झालं असेल, ते कसं जन्माला आलं असेल याच एक चित्र आपल्या ध्यानामध्ये काढत आहे. म्हणून म्हटलेलं आहे निर्गुणाचे ध्यानी सगुण साकार निराकारा आकारी साकार चित्तारी. आता निर्गुण निराकार आहे त्याच्या ध्यानात सगुण साकार आलं म्हणजे निर्गुण निराकार हाच आता साकार चितारी झाला. म्हणजे देह असलेला चित्रकार झाला. आणि निर्गुण निराकार जेव्हा सगुण साकाराचं चिंतन आपल्या हृदयात करतो तर निर्गुण निराकार हा खऱ्या अर्थाने सगुण साकाराचं चित्र रेखाटणारा साकारी म्हणजे आकार असलेला म्हणतो. आणि सगुण साकाराचं चित्र रेखाटणारा साकारी निराकारा आकारी म्हणजे निर आकार ज्याला आकार नाही त्याचं चित्र रेखतो. काय आहे परत समजून घ्या. समजा नारायण पाटणकर निर्गुण निराकाराचा भक्त आहे. तो निर्गुण निराकाराचा भक्त असला आणि त्याने सगुण साकाराचं जरी चिंतन केलं तरी तो सगुण साकाराचं चिंतन निर्गुण निराकार भावातच करणार. म्हणून नारायण पाटणकर निर्गुण निराकाराचा भक्त आहे आणि निर्गुण निराकाराच्या हृदयात म्हणजे निर्गुण निराकाराचा भक्त असल्याच्या हृदयात सगुण साकाराचं चित्र आलं तरीही मूळ भाव निर्गुण निराकाराचा असल्यामुळे हा निर्गुण निराकार रूपी चित्रकार नारायण, निर्गुण निराकार रूपी चित्रकार नारायण सगुण साकाराचं चित्र रेखाटताना सुद्धा तो निर्गुण निराकाराच्याच पायावरती सगुण साकाराचं चित्र रेखाटणार. म्हणजे जर माणूस देह मनात गुंतलेला आहे तर माणसाचं संपूर्ण विश्व देह मनाच्या पायावर उभारलेलं असेल. आणि जर माणूस देह नाही म्हणजे विदेह आणि मन नाही म्हणजे अमन, म्हणजे जर माणूस निर्गुण निराकाराच्या भावात आहे तर निर्गुण निराकाराच्या भावात असलेला माणूस सगुण साकाराचं चित्रण करताना सुद्धा त्याच्यामध्ये निर्गुण निराकाराचाच भाव असेल. आणि देह मनावर असलेला मूळ सगुण साकार निर्गुण निराकाराचं चित्र काढायला गेला तर मूलतः तो सगुण साकार असल्यामुळे निर्गुण निराकाराला सुद्धा तो तुमच्या आमच्या सारखा माणूस म्हणूनच समजेल. आणि हेच आपलं नेहमी होतं. ज्या अर्थी आपण अन्न खातो आणि आपलं पोट भरतो त्या अर्थी आपणाला असं वाटतं की जो देव आहे त्याचं सुद्धा पोट भरलं पाहिजे. म्हणून देहाला सुद्धा आपण तांदूळ, नारळ आणि गूळ याच्या एकत्रीकरणातून बनणारे मोदक गणपती देवाला देतो. म्हणजे आपण जसे असतो तसंच चित्र आपण रेखाटतो. निर्गुण निराकार माणूस सगुण साकाराचं चित्र रेखाटायला गेला तरी ते निर्गुण निराकाराच्याच पातळीचं असेल. आणि सगुण साकार माणूस निर्गुण निराकाराचं चित्र काढायला गेला
तरी ते निर्गुण निराकार न राहता ते तुमच्या आमच्यासारखं माणसाच्या रूपातच असेल. म्हणजे माणूस देवाचं चित्र काढतो, त्या माणूस फक्त डोक्यावर मुकुट असलेल्या माणसाचं चित्र काढतो, हा त्याचा अर्थ आहे. आणि निर्गुण निराकाराने नारायण पाटणकरचं चित्र काढायचं म्हटलं तर ते निर्गुण निराकार नारायण पाटणकरचं चित्र काढताना फक्त कोरा कागदच दाखवील, कारण त्याचा मूळ भाव निर्गुण निराकार आहे. म्हणजे जो जसा असतो तो तसा भाव व्यक्त करतो. निर्गुण निराकार सगुण साकाराबद्दल बोलताना निर्गुण निराकारच भाव मुख्य असतो आणि सगुण साकार निर्गुण निराकाराबद्दल बोलताना त्याचा मुख्य भाव सगुण साकारच असतो. अशा अर्थी निर्गुणाचे ध्यानी सगुण साकार निराकारा आकारी साकार चितारी. आता निर्गुणाच्या ध्यानात सगुण साकार आलं. निर्गुण म्हणजे तर प्रत्यक्ष काही नाही, पण त्याच्या ध्यानात जर सगुण साकार आलं तर सगुण साकार चितारताना तो स्वतः जो निराकार आहे तो सगुण साकाराचं चित्र सुद्धा निराकाराच्या अंगानेच चितारील. म्हणजे निर्गुण निराकार जो आहे तो निर्गुण निराकार सगुण साकाराचं चित्र अगदी कल्पना चित्र काढायचं झालं तरी तो सुद्धा ते चित्र काढताना काय करील, निर्गुण निराकारच त्याच्या चित्रातून बाहेर पडेल. म्हणजे माझ्यासारख्याने जर विठ्ठलाचं चित्र काढायचं म्हटलं तर जास्तीत जास्त तो एक चौकट मांडील आणि त्या चौकटीत जी कोरी जागा आहे ती तशीच राहू देईल. या चौकटीतील कोरी जागा म्हणजे निर्गुण निराकार असा त्या चित्राचा अर्थ होतो. म्हणून निर्गुणाचे ध्यानी सगुण साकार निराकारा आकारी साकार चितारी. निर्गुणाच्या ध्यानात सगुण साकार आहे आणि जो सगुण साकार आहे त्याच्या ध्यानात निर्गुण निराकार आहे. निर्गुणाच्या ध्यानात सगुण साकार आहे आणि सगुण साकाराच्या ध्यानात निर्गुण निराकार आहे. म्हणून निर्गुणाने सगुण साकाराचं चित्र काढावं कसं आणि सगुण साकाराने निर्गुण निराकाराचं चित्र काढावं कसं. म्हणून निर्गुणाचे ध्यानी सगुण साकार निराकारा आकारी साकार चितारी. कैसा ताळमेळ निर्गुण सगुण निराकारा कैसा साकारी चितारी. तर निर्गुणाच्या ध्यानात सगुण साकार आलं आणि सगुणाच्या ध्यानात निर्गुण निराकार आलं तर याचा ताळमेळ कसा लागणार. कारण निर्गुण निराकार सगुण साकाराचं चित्र कसं काढणार आणि सगुण साकार निर्गुण निराकाराचं चित्र कसं काढणार. म्हणून निर्गुणाचे याने सगुण साकार निराकारा आकारी साकार चितारी. कैसा ताळमेळ निर्गुण सगुण निराकारा कैसा साकारी चितारी. निर्गुण आणि सगुणाचा ताळमेळ लागणार कसा, हिशोब जुळणार कसा, तसाच निराकार आणि साकाराचा सुद्धा ताळमेळ लागणार कसा, हिशोब जुळणार कसा. आता पुढे सागराचे पोटी लवण कणिका मारे उडी सरे सागर तो उरे. आता सागराचा वेध घेण्यासाठी सगुण साकार दिसणारा मिठाचा खडा म्हणजे मिठाचा कण, सागराचा शोध घेण्यासाठी सगुण साकार मिठाच्या खड्याने जर सागराच्या पोटात उडी मारली तर मारे उडी सरे सागर तो उरे. म्हणजे सागर मोजण्यासाठी जर मिठाची बावली सागरात टाकली तर सागर हा मिठाच्या बावलीच्या तुलनेत अतिव्याप्त म्हणजे ज्याचा आकार ठरवता येणार नाही असा अतिव्याप्त सर्वत्र पसरलेला आहे. म्हणून मिठाच्या खड्या संदर्भात विशाल सागर हा निर्गुण निराकार आहे. त्या विशाल सागराचा अंत शोधण्यासाठी त्याचा आकार पाहण्यासाठी त्याचा गुण पाहण्यासाठी जर मिठाच्या खड्याने सागरात उडी मारली तर मिठाचा खडा विरघळून जातो, सगुण सागर नष्ट होतो आणि अतिव्याप्त सागर ज्याला इथे आपण निर्गुण निराकाराचं प्रातिनिधिक रूप दिलेलं आहे तो उरतो. म्हणून निर्गुण निराकाराचा शोध घेता घेता सगुण साकार निर्गुण निराकारच होतो. अशा अर्थी सागराचे पोटी लवण कणिका मारे उडी सरे सागर तो उरे. लवण कणिका म्हणजे मिठाच्या थेंबाने सागराच्या पोटात उडी मारली सागराची खोली मोजण्यासाठी तर
मीठ नष्ट होतं आणि सागरच उरतो. म्हणजे सगुण साकार निर्गुण निराकाराचा शोध घ्यायला गेलं तर सगुण साकार नष्ट होतं आणि निर्गुण निराकारच उरतं. पुढे अंधार काळोखी खद्योत सोबती आदित्य संगती कुंठित से गती. अधिक गडद अंधारामध्ये खद्य होत म्हणजे काजवा सुद्धा सोबत देतो, आपणाला प्रकाश देतो. म्हणजे गडद अंधारात काजवा सुद्धा आपणाला सोबत देतो. म्हणजे जिथे अजिबात प्रकाश नाही तिथे सगुण साकार काजवा आपणाला उजेड देतो. परंतु आदित्य संगती कुंठित से गती, परंतु तोच काजवा सूर्यप्रकाशित असताना जरी चमकत असला तरी सूर्यप्रकाशापुढे काजव्याचा प्रकाश निर्गुण निराकार म्हणजे शून्यच होतो. म्हणून जिथे अजिबात प्रकाश नाही तिथे काजव्याची वटवट, तिथे काजव्याची चमचम चालते. परंतु सूर्य उगवल्यानंतर काजवा चमकत असला तरी तो दिसू शकत नाही, त्याची चमक दिसू शकत नाही. म्हणजे अति प्रखर उजेडामध्ये काजव्याचा उजेड अजिबात दिसत नाही. मात्र काळोखामध्ये काजव्याचा उजेड सुद्धा आपल्याला मार्गदर्शक करतो. पुढे ऐसे येथ असे विभक्तासे ठसे भक्ताचे अंतरी माग मुसन असे. तैसे येथ असे विभक्ताचे ठसे. विभक्त म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे जे ठसे असतात, वेगवेगळे पशु पक्षी प्राणी असतात, ते वेगवेगळे पशु पक्षी प्राणी अव्यक्त निर्गुण निराकारात त्यांचे ठसे दिसतच नाहीत. तैसे येथ असे विभक्ताचे ठसे. वेगवेगळ्या गोष्टीचे सगुण साकार ठसे निर्गुण निराकारामध्ये प्रचंड अव्यक्तामध्ये दिसतच नाहीत. जसे भक्ताचे अंतरी माग मुसन असे. जसा जो खराखुरा भक्त आहे तो भक्त आहे, तो साधक म्हणून वेगळा नाही. तो भक्त आहे, तो देव म्हणून वेगळा नाही. म्हणून जो खरा भक्त आहे, जो खरा अखंड आहे, त्याच्यातच देव आणि देवाला शोधणारा, त्याच्यातच पूज्य आणि पूजक, त्याच्यातच देव आणि देवाची साधना करणारा मिळून मिसळून जातात. म्हणजे भक्त हे निर्गुण निराकाराचं दर्शक आहे आणि भक्ताच्या हृदयात देव आणि साधक वेगळे उरत नाहीत. तसेच जे अखंड आहे त्या अखंडामध्ये खंडित ठसे म्हणजे वेगवेगळी रंग रूप आकार उरत नाहीत. म्हणून निर्गुण निराकारी केवळ असणे चिंतने शरणे अद्वैती उरणे. म्हणून निर्गुण निराकारामध्ये सर्व जरी असलं तरी जोपर्यंत निर्गुण निराकाराच्या पोटात आहे तोपर्यंत वेगळेपणी दिसू शकत नाही. तसंच निर्गुण निराकाराच्या चिंतनामध्ये जरी त्याने सगुण साकार आणायचा प्रयत्न केला तरी मुळात निर्गुण निराकार हे इतका फाट आहे, त्यामुळे ते चिंतन अफाट आहे, त्याचं ध्यान अफाट आहे, त्याचं असणं अफाट आहे. त्याच्या ध्यानात सगुण साकार आणायचा प्रयत्न केला तरी सुद्धा निर्गुण निराकाराच्या चिंतनात सगुण साकार चितारलं जाऊच शकत नाही. म्हणजे अखंड आहे त्याच्यामध्ये खंड किंवा तुकडे येऊच शकत नाहीत. अखंडाच्या ध्यानात खंड किंवा तुकडे निर्माणच होत नाहीत. तसंच भक्ताच्या हृदयात देव आणि साधक असा भेद असतच नाही. म्हणून निर्गुण निराकारी केवळ असणे चिंतनी सरणे अद्वैती. निराकारात केवळ असणे शक्य आहे. असं असणं तसं असणं वेगवेगळं दिसणं वाचणं अशक्य आहे. म्हणून चिंतनामध्ये सुद्धा केवळ आणि केवळ अद्वैत भेदाभेद राहित्य. चिंतनामध्ये सुद्धा केवळ आणि केवळ अभंग अद्वैत अद्वैत विलास एक नाही अशाच चैतन्याचा विलास म्हणजे खेळ असतो. म्हणजे चिंतनामध्ये सुद्धा एक नाही दोन नाही अद्वय. चिंतनामध्ये सुद्धा अद्वय नाही दुसरा, केवळ एक आणि एक अशा प्रकाशाचाच खेळ असतो. त्यामुळे अद्वैत किंवा अद्वैत चिंतनात केवळ आणि केवळ प्रकाश असतो, तिथे वेगळेपण नसतं. जसं निर्गुण निराकारामध्ये केवळ असणं असतं, वेगळेपण नसतं, तर निर्गुण निराकारामध्ये अखंड असणे आहे आणि निर्गुण निराकाराच्या चिंतनात
केवळ आणि केवळ अद्वय अखंड एकम एव द्वितीयम नास्ती असं एकमेवा द्वितीय असणं आहे. म्हणून माग थांग नसणे मौन रिक्त उरणे. म्हणून कुठल्याही गोष्टीचा माग म्हणजे ज्याला आपण वेध म्हणतो, पत्ता म्हणतो तो नाही, थांग नाही, म्हणजे त्याच्या आकाराबद्दल रूपाबद्दल काही पत्ता नाही. माग थांग नसणे मौन रिक्त उरणे. जेव्हा चिंतनामध्ये कुठल्याच गोष्टीचा ठाव ठिकाणा वेगळेपणे लागत नाही तेव्हा असं चिंतन म्हणजे मौन रिक्त उरणे, म्हणजे न बोलता रिकाम असणं असतं. माग थांग नसणे मौन रिक्त उरणे आद्य पद्य शांत अभंगी वसणे. म्हणून जे आद्य आहे, जी मुळाची शांतता आहे, त्या मुळाच्या शांततेत कुठल्याही गोष्टीचा थांग पत्ता नसतो, वेगळे पण नसतं. आणि ही मुळाची शांतता म्हणजे आद्य पद्य म्हणजे विश्वाचं पहिलं काव्य आहे. आणि हाच विश्वाचा पहिला आणि शेवटचा अभंग आहे. असा विश्वाचं पहिलं काव्य आद्य काव्य आणि विश्वाचा पहिला आणि शेवटचा अभंग म्हणजे आद्य अभंग किंवा आद्य पद्य व आद्य काव्य आद्य पद्य आणि आद्य अभंग हा केवळ आणि केवळ विश्वाच्या मुळाशी असलेल्या अनंत शांतीतच असतो. आणि ही अनंत शांती सुद्धा मनामध्ये जेव्हा येते तेव्हा मन रिक्त होतं. आणि त्या अशा रिक्त मौन मनामध्ये कुठल्याही गुण आकाराचा थांग पत्ता नसतो. थोडक्यात म्हणजे निर्गुण निराकार असण्यामध्ये, भक्तत्वामध्ये, मौनामध्ये कधीही काहीही कितीही कोणीही प्रयत्न केला तरी सुद्धा काहीही गुणाकार भावयुक्त चितारलं जाऊ शकत नाही. म्हणून म्हटलेलं आहे आद्य पद्य शांत अभंगी वसणे. शांती ही विश्वाचं मूळ आहे आणि विश्वाच्या मुळात शांती असल्यामुळे शांती हेच आद्य पद्य किंवा आद्य काव्य आहे. विश्वाचं आद्य पद्य किंवा आद्य काव्य म्हणजे शांती आणि विश्वाचं कधी भंग न पावणार अभंग तत्व म्हणजे शांती. म्हणून शांती हेच मधुर पद्य आहे. शांती हाच कधीही नष्ट न होणारा अभंग आहे. अशा अर्थी आद्य पद्य शांत अभंगी वसणे. अर्थ सांगून झाला, आता नीट म्हणतो ते नीट ऐका. निर्गुणाचे ध्यानी सगुण साकार निराकाराकारी साकार चितारी कैसा ताळमेळ निर्गुण सगुण निराकारा कैसा साकारी चितारी सागराचे पोटी लवण कणिका मारे उडी सरे सागर तो रे अंधार काळोखी खद्योत सोबती आदित्य संगती कुंठित से गती तैसे येथ असे विभक्ताचे ठसे भक्ताचे अंतरी माग मुसनसे निर्गुण निराकारी केवळ असणे चिंतनी सरणे अद्वैती उरणे माग थांग नसणे मौन रिक्त उरणे आद्य पद्य शांत अभंगी वसणे आद्य पद्य शांत अभंगी वसणे. खद्योत म्हणजे काजवा, आदित्य म्हणजे सूर्य, सारांश अतिव्याप्त, अति सघन, अति विशाल, अति भरलेलं, निरतिशय भूमा म्हणजे अतिव्याप्त ब्रह्मामध्ये कोणत्याही भेदाभेदाला, कोणत्याही रंग रूप गुण आकाराला, कुठल्याही माझे तुझेपणाला जागाच नसते. अतिव्याप्तता जे तुलनेने कमी व्याप्त आहे ते सर्व गिळंकृत करते आणि अतिव्याप्त मर्यादिताला गिळंकृत करते. याचा अर्थच निर्गुण निराकार किंवा अव्यक्त सगुण साकाराला आपल्या पोटात जिरवून टाकते. आणि अशा अर्थी निर्गुण निराकारामध्ये सगुण साकाराचा ब्र सुद्धा उच्चारणे अशक्य आहे.
चित्र काढण्याचं तर नावच नको. असतो हे नीट समजून घ्या. आणि निर्गुण निराकाराची ही जी महती आहे ती जर आपण जाणली तर आपण निर्गुण निराकारा इतके अतिव्याप्त आहोत याचा जेव्हा आपल्याला बोध होईल तेव्हा अतिव्याप्त जो जो आहे त्याच्यामध्ये किंचित क्षुद्र लहान हलकट फलकट असं काही राहू शकत नाही याचा बोध आपल्याला होईल. धन्यवाद. असतो. सुदिन सुप्रभात. चिंतनात राहा.